कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठं राहिला चिंचुके? अरे चिंचुके, काहीतरी गावलं म्हण बाबा. साहेब नाहीच का? अहो साहेब, मंदिराकडचा सगळा परिसर पिंजून काढला. अहो खालच्या आळीला सुद्धा जाऊन आलो. कुणालाच काहीच माहित नाही असं कसं होईल चिंचुके? कुणीतरी काहीतरी बघितलं असेल ना. साहेब जी काय केलंय का नाही, लय गुपचूप केलंय बरं का. आमच्या वहिनींना नेमकं तेव्हाच जायचं होतं देवळात. वहिनी मंदिरात जाणार आहेत. ती नेमकं कोणाला माहित होतं? त्या अँगलने पण विचार करून बघितला मी चिंचुके, मला विशेष काय गावलं नाही. म्हणजे बघ ना, वहिनींना ते बाळ देऊन कुणाला काय मिळणार आहे? आणि मुळात वहिनींना ते बाळ द्यायला आणलंच कुणी, कुठून? ती बी आहेच म्हणा. माझा ना चिंचुके आडकित्ता झालाय, आडकित्ता. दोन्ही बाजूनी कसाट्यात गावलोय. एका बाजूला दादा वहिनींचा आनंद आहे, दुसऱ्या बाजूला एक काम आहे. चिंचुके ती नोंद करून घ्यायची का नाही मला तेच कळा. नोंद करून घेतली ना, सगळ्यात जास्त घरातले रागवणार आहेत माझ्या, माहिती का तुला? नाराज होणार. साहेब म्हणजे ही नोंद महिला बाल कल्याण विभागाकडेच जाते ना? तीच तर. आणि मी काल चौकशी करून बघितली, कोरेगावला यायला इकडे तिकडे फोन करून बघितली, काहीच गावलं नाही. साहेब तुम्हाला एक बोलू का? बोल बाबा बोल, एक नाही 10 गोष्टी बोल. माझं ना डोकं फुटायची वेळ आली, माहिती. माझ्यामुळे दादा वहिनींना त्रास नाही झाला पाहिजे रे. आणि मला माझ्या कामाची पण बेमनी नाही करायची ना. आता साहेब मला सांगा, अपर्णा मॅडम तुम्हाला शिक्षा घ्यायला लावत होत्या, बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला काय वाटत होतं? ही शिक्षा नको घ्यायला. पण कायद्याच्या कचाट्यातनं तुम्ही निर्दोष सुटला का नाही? चिंचुके, राजू आबनवीनी साक्ष बदलली म्हणून सुटलो मी. पण मला सांगा, वहिनी शिक्षा घे हे कधी सांगत होत्या? ज्यावेळेस त्यांच्या पोटात बाळ होतं, तरी त्यातनं मार्ग निघाला का नाही? चिंचुके, मला काम माझं करायचंय रे नीट, पण घरात गोंधळ होणार आहे हे तुम्हाला माहिती. चिंचुके, मला काळजी काय वाटते माहिती? वहिनीत ना त्या बाळाला आपलं बाळ म्हणायला लागलं, आणि उद्या जाऊन जर काय झालं ते बाळ परत द्यायला लागलं ना, तर वहिनींची काय अवस्था होईल ना, हे फक्त आमच्या घरच्यांना माहिती. साहेब ही सगळं बरोबर आहे, पण आपण सक्तीची बाजू नाही सोडली पाहिजे बघा. हा चिंचुके, पण हे सगळं फुटणार कोणावर आहे माहिती का? आप्पीवर फुटणार आहे, माझ्यावर नाही. तिने सांगितलं होतं जे काय करायचं लिगली करायचं म्हणून. आधीच बाळाच्या विषयामुळे ती कच्ची झालेली आहे, परत त्यात हे आलंय नवीन काहीतरी. साहेब आप्पी मॅडम लय खमक्यात. अहो ती घेताल स्वतःला सांभाळून. ती घेईल रे सांभाळून, पण तिला त्रास नको व्हायला, मला एवढंच वाटतंय, बाकी नाही. साहेब मी काय म्हणतोय, तुम्ही नोंद करून घ्या. जर तुम्ही नोंद केली नाही ना, तर त्याचा त्रास जास्त होईल मॅडमला. खरंय चिंचुके, सत्याच्या मार्गावरून चालायचं म्हणलं ना, लाख अडचणी येते तरी शेवट गोड असतो. याचा बेईमानीचा रस्ता आहे ना, सुरुवातीला लय गोड वाटतो, त्याचा शेवट लय बेकार. काय झालं? सगळंच विचारायचं. 2024चं बजेट सरकार हाऊसमध्ये बांधतात काय? सुजय, काय झालं? बाळात अजून ठरलं नाही का? सुजय जरा शांत बस की. आता घरातला मेंबर म्हणून विचारतोय मी. अरे आम्हालाच काही माहित नाही सुजय अजून. आपे, अर्जुन काय बोलला का बाळाच्या आईबाबाबद्दल? नाही. हे बघा, मला आप्पीचं पट्टय. वहिनी बरा होऊ द्या, मग बाळाबाप घरात आणता येईल आपल्याला, आणि ते पण कायद्यानी. ते एवढं सहज सोपं आहे का? होय की. अरे अशानं काय होईल तुझ्या माहिती आहे ना तुला? रुपालीला सांगावं लागेल की ते बाळ तिचं नाहीये, दुसऱ्या कुणाचं तरी आहे म्हणून. हा ना, तिला हातीच धक्का बसलाय ना, आणि अजून एक धक्का नाही सहन करू शकणार ती. गाई, मग ह्या भीतीने वहिनींना आपण काहीच सांगायचं नाही का? आणि कधीच सांगायचं नाही का? कधी ना कधी तरी सांगावंच लागणार ना आपल्याला. पण आत्ता सांगणं अवघड आहे, कारण तिची नेमकी अवस्था काय ना हे कळत नाही या ठिकाणी. अरे मग दादा डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावरच कळेल ना नेमकं काय झालंय काही नाही ते. पण तुम्हाला ते पण करायचं नाहीये. सुजय यार थांब की जरा. हा, तुला माहिती आहे का यातलं सगळं नीट? नाही तर काय, तुला काय माहिती असतं रे? तू घरात तरी असतोस का? अरे बाबा लय नाजुकीशे हाय हा. रुपालीच्या त्या बाळाच्या आयुष्याचा प्रश्न हाय. असं काय करतोयस? होय बाई म्हणे, खरंच. अरे काय सगळेजण एकदम शांत? अर्जुन, तुला
बाळाच्या आईबाबांबद्दल काय माहिती मिळाली का? अरे हो दादा, मला येऊ दे तरी घरात. सांग ना. नाही काय कळलं. बरं झालं, आतापर्यंत जी आरती माहित नाही ना, त्या आरती त्यांनी त्या बाळाला टाकूनच दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात देवानंच आपल्याला त्या बाळाला दिलेलं आहे. म्हणजे ते बाळ आता आपण आपलं म्हणून वाढवूया. सरकार, अहो असं करून नाही चालणार. पुढे बाळाला शिक्षण द्यायचं असेल तर त्याच्या जन्माची नोंद करावी लागणार आहे. बऱ्याच गोष्टी आहेत पुढे. कागदपत्रांचं काय घेऊन बसले सापे? अगं लई लोक खोटी कागदपत्र करतात. आपण पण करू ना, कुणाला काही कळणार बी नाही. 1 मिनिट थांबा. खोटी कागदपत्र तयार करणे चुकीचं आहे. झालं ह्या कलेक्टर मॅडमचं कायद्याचं भाषण सुरू. हे बराबर आणि हे चुकीचं. तुला काय करायचंय ग? मावशी, मी सगळ्यांच्या भल्यासाठी बोलतीये. भल्यासाठी सांगते म्हण. कळतंय ना तुला, हे बघवत नाही ना म्हणून हे सगळं तू करती. आणि रुपालीला बाळ मिळू नये असंच तुला वाटतंय. ओ मावशी, तिला का असं वाटेल का रोज उठून आपली तीच कॅसेट लावायची? अरे तिला कोण नंतर विचारणार नाही ना म्हणून. आणि कलेक्टरचा तोरा आता आधीच गेलाय. मला फक्त एवढं म्हणायचंय की चुकीची गोष्ट कधी ना कधी बाहेर पडणार आहे. आणि त्या गोष्टींचा सगळ्यात जास्त त्रास रुपालीताई आणि स्वप्नील सरांना होईल. त्यापेक्षा जे काही करायचं ते कायद्यानुसार करूयात की. आणि बाळ येणारच आहे ना आपल्याकडे. मग त्याआधी आपण रुपालीताईंना कसं लवकरात लवकर बरं करता येईल यावर भर देऊया. बरं करण्याला माझा आक्षेप नाही अपर्णा, पण तिचा आजार शारीरिक नाहीये, मानसिक आहे. आणि तो कधी बरा होईल हे कोणी ठामपणे नाही सांगू शकत. पण मग तोपर्यंत बाळाचं काय? हा, आणि आपण पण किती वेळ थांबू शकतो मला आयडिया नाही बरं का आप्पे. त्यामुळे दादाचं बरोबर आहे, आपण बाळाचा विचार केला पाहिजे. अर्जुन, अरे ताईंमध्ये आत्ताच सुधारणा आहे. मगाशीच बघितलं ना आपण. त्यांना उत्तम उपचार मिळाले तर ते लवकरात लवकर बऱ्या होतील. सरकार, रुक्मिणी, आता ना रुपालीच्यात लई चांगली सुधारणा दिसती. आता ती भावलीला बाळ म्हणत होती तेव्हा ती येडी होती ना. पण आता तिच्याकडे जिवंत बाळ आहे आणि ती लई चांगलं सांभाळती. मग ती येडी कशी असेल? मावशी, वहिनींना वाटतं की त्यांनी जन्म दिलाय बाळाला. अरे मग वाटू दे की, त्याच्यात काय बिघडतंय तवा? आपण बी सांगायचं नाही. हा, हे मला पटतंय या ठिकाणी. दादा मला तुझ्या भावना कळतात. पण हे बघ, आत्ता आप्पी जे म्हणते ना ते करायला आपल्याला थोडा त्रास होईल. पण अरे कसला त्रास? ते बाळ जर गेलं ना तर त्या रुपालीला खरंच लई त्रास होईल बघ. नाही 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 नाही, असं नाही व्हायला पाहिजे. मी ही रिस्क नाही घेऊ शकत. अहो सर, उलट ही रिस्क नाहीये. तुम्ही उगाचच खूप जास्त टेन्शन घेताय. नाही, जास्त कमीचं सोडा. असं होईल का नाही? हो, असं होऊ शकतं. होऊ शकतं ना, मग करायचंच नाही. अर्जुन, तू बाळाची नोंदच करून घेऊ नकोस. मी पुढच्या 4-5 दिवसात ती खोटी कागदपत्र तयार करतो की हे बाळ स्वप्नील आणि रुपालीचं आहे. सरकार, मी असलं काय करणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.